कधी कधी फक्त 100 रुपये आयुष्य बदलू शकतात. फक्त ते देणारा माणूस योग्य असला पाहिजे. ही फार मोठी नाही, पण मनाला खोलवर स्पर्श करणारी छोटीशी कथा आहे. कृपया थांबा, नक्की ऐका. बाहेर खूप पाऊस पडत होता आणि आज सरकारी शाळेत वर्ग सुरू होता. शिक्षक शिकवत असताना थांबले आणि त्यांनी विचार केला की आज मुलांशी थोडं बोलूया. त्यांनी आपल्या पर्समधून 100 रुपयाची नोट काढली आणि सगळ्या वर्गाला दाखवत विचारलं, सांगा बाळांनो, जर तुम्हाला हे 100 रुपये मिळाले तर तुम्ही काय कराल? स्वतःसाठी काय खरेदी कराल? कोणी म्हणालं चॉकलेट, कोणी टॉफी, कोणी बाहुली, कोणी मिठाई. पण वर्गात एक मुलगी होती. ती शांतपणे उभी राहिली आणि म्हणाली, सर, मी माझ्या आईसाठी चष्मा घेईन, कारण तिला नीट दिसत नाही. शिक्षक हसून म्हणाले, अरे यात काय एवढं, तुझे बाबा आणून देतील. वर्गातील इतर मुलं हसू लागली. ती थोडी मुलगी उदास झाली आणि म्हणाली, बाबा नाही येत सर, म्हणून मलाच आणावं लागेल. आई शिवणकाम करते, तिला नीट दिसत नाही, तरी सुद्धा घराघरात भांडी घासते, साफसफाई करते, कसं तरी घर चालवत आहे. जर मला 100 रुपये मिळाले तर मी आईसाठी चष्मा घेईन. हे सगळं ऐकून शिक्षक भावूक झाले. संपूर्ण वर्गात शांतता पसरली. ते पुढे आले. त्या मुलीच्या हातात 100 रुपये देत म्हणाले, हे पैसे तू गिफ्ट समजून घेऊ नकोस, हे मी तुला उधार देतोय. जा, आईसाठी चष्मा घेऊन ये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या दिवशी तू मोठी होशील, तू स्वतः कमवायला लागशील, त्या दिवशी हे 100 रुपये मला परत कर. वेळ पुढे सरकत गेला. ही खूप मुलगी मेहनत करू लागली, मन लावून अभ्यास करू लागली. 20 वर्षानंतर पुन्हा तोच प्रसंग. बाहेर पाऊस पडत होता. आज सरकारी शाळेत वर्ग सुरू होता. ते शिक्षक आता वयस्कर झाले होते. शांतपणे वर्ग घेत होते. तेवढ्यात शाळेबाहेर एक सरकारी गाडी येऊन थांबली. कलेक्टर साहेब उतरले. संपूर्ण शाळेत गोंधळ उडाला. सगळे शिक्षक आश्चर्याने पाहू लागले. आज कलेक्टर साहेब कोणाच्या वर्गात येणार? कलेक्टरांनी एका शिक्षकाचं नाव विचारलं. थेट त्याच वर्गात गेले जिथे वयस्कर शिक्षक शिकवत होते. परवानगी घेऊन वर्गात आले आणि थेट त्या शिक्षकांच्या पायाशी वाकून नमस्कार केला आणि म्हणाले, सर, आपण मला ओळखलं नाही का? मी तीच मुलगी आहे जी 20 वर्षापूर्वी आईसाठी चष्मा घ्यायचं स्वप्न पाहत होती. आपण मला तेव्हा 100 रुपये दिले होते. आज सर्वप्रथम ते 100 रुपये परत द्यायला आले आहे आणि आपला सन्मान करायला आले आहे, कारण आपण मला जगायची नवी दिशा दिली. मला शिकवलं की योग्य दिशेने प्रयत्न केला तर आयुष्यात काहीही मिळवता येतं. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, ही कथा छोटी आहे, पण तिचा अर्थ खूप खोल आहे. जर तुम्हाला तुमचे दिवस बदलायचे असतील तर तुमच्या आयुष्याला दोष देणं थांबवा आणि त्यांना बदलायला सुरुवात करा. कारण माणसात इतकी ताकद असते की त्याने जर ठरवलं तर तो खूप उंच पोहोचू शकतो.